टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। बारातोटी कारंजा येथे रांगोळी प्रकरणावरून शहरात चांगलंच वातावरण तापलं होतं। मोहम्मद पैगंबर यांच्या नावाचा उल्लेख असलेला मजकूर संग्राम रासकर याने रांगोळीच्या माध्यमातून रस्त्यावर रेखाटला होता। यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाचे नेते अल्तमश जरीवाला यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। समाजाने निषेध नोंदवताच पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत संग्राम रासकर याला त्वरित अटक केलं होतं। न्यायालयात संग्राम रासकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला होता। त्यानंतर सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी न्यायालयात संग्राम रासकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी होती, मात्र काही कारणास्तव ही सुनावणी काल झाली नाही। आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला। संपूर्ण युक्तिवाद लक्षात घेता न्यायालयाने त्याला जामीन रद्द केला आहे। फिर्यादी अल्तमश जरीवाला यांच्या वतीने ॲडव्होकेट रफिक बेग, ॲडव्होकेट रियाज बेग, ॲडव्होकेट आयाज बेग, सलमान जहागीरदार, असद सय्यद, मतीन खान यांनी काम पाहिलं, तर संग्राम रासकर यांच्या वतीनं ॲडव्होकेट महेश तवले यांनी काम पाहिलंय। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।